मराठा आरक्षणासंदर्भातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय। मुख्यमंत्री शिंदे हे किरण रिजिजूंची भेट घेणार आहेत। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। मराठा आरक्षणासंदर्भातली ही सर्वात मोठी बातमी आतापर्यंतची आहे आणि त्यांच्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्या मुद्द्यांवर यामध्ये चर्चा होते ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। प्रदीप, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, या भेटीमध्ये कोणते मुद्दे चर्चिले जाऊ शकतात? निकिता, आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। आज ते केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेणार आहेत। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा करण्यात आलेला होता तो सुप्रीम कोर्टानं कायदा जो आहे तो फेटाळलेला आहे। मात्र पुनर्विचार याचिका जी आहे ते राज्य सरकारच्या वतीनं कदाचित कोर्टामध्ये केली जाऊ शकते का किंवा कायद्यामध्ये बदल केला जाऊ शकतो का, या संदर्भामध्ये ही भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। मराठा समाजासाठी जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते घटनाबाह्य आहे असं कोर्टानं ठरवून या संपूर्ण आरक्षणाला जे आहे ती स्थगिती दिलेली होती। मात्र पुन्हा एकदा मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर निकाली काढावा। मात्र त्यासाठी काही कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या आरक्षणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्या पार्श्वभूमीवरती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेणार आहेत। या भेटी संदर्भामध्ये अनेक कायद्यांमध्ये बदल करता येऊ शकतो का किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीमध्ये समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल या संदर्भामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत, विविध विकास कामांवरती चर्चा होते। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि या संदर्भामध्येच कायद्यामध्ये बदल करता येऊ शकतो का किंवा कायद्याच्या संदर्भामध्ये जे काही नियम आहेत त्या संदर्भामध्ये केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करतील। दुपारी ही भेट जी आहे ती होणं अपेक्षित आहे। मात्र या भेटीमध्ये या विषयाव्यतिरिक्त अन्य कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहावं लागेल। निकिता, हो, बरोबर आहे प्रदीप। आपण पाहतोय की आधीचं महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे। मात्र आता मराठा आरक्षणासंदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याबाबत मराठ्यांना दिलासा मिळण्याची कितपत शक्यता आहे? निकिता, याच्यामधली कायदेशीर अडचण आहे ते म्हणजे मराठा आरक्षण जे आहे ते 50% वरती जाते। म्हणजे मराठा समाजाला जे 16% आरक्षण देण्यात आलेलं होतं ते आरक्षण जे आहे ते 50%ची मर्यादा ओलांडतंय। त्यामुळे हे आरक्षण जे आहे ते समाजाला लागू होत नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण जे आहे ते रद्दबातल ठरवलेलं होतं, त्याला स्थगिती दिलेली होती। मात्र आता मराठा समाजाकडून पुन्हा एकदा मागणी केली जाते की ते म्हणजे ओबीसी आरक्षण म्हणजे 50%च्या आतमध्येच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। मात्र ही आरक्षणाची मर्यादा जी आहे ते मात्र कमी होऊ शकते। ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुद्दा सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित पाहायला मिळतोय। त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठेही दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे मराठा समाजाची सातत्याने मागणी आहे की शिंदे फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा। ठिकठिकाणी मोर्चांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। मात्र जी कायदेशीर अडचण आहे ते म्हणजे मराठा आरक्षण जे आहे ते 50%ची मर्यादा ओलांडतं। 50%च्या आतमध्ये आरक्षण देताना इतर घटकांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे। त्यामुळे कायद्यामध्ये बदल जो आहे तो करता येऊ शकतो का किंवा कायदेशीर अडचणी दूर करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो का, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कदाचित आज केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करतील। मात्र या चर्चेअंती मराठा समाजाला दिलासा मिळतो का, कारण मराठा समाज हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घटक आहे। त्यामुळे सातत्याने मागणी केली जाते की या समाजाला आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळावं। सातत्याने आपण याआधी जर बघितलं तर जवळपास 58 मूकमोर्चे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निघालेले होते। अनेक विषयांवरती सुद्धा मराठा समन्वयक सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। आज छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटीचं निमंत्रण दिलेलं आहे। अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। मात्र आज मुख्यमंत्री थेट केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची या संदर्भात बरोबर आहे प्रदीप, तुमच्याकडे पुन्हा येऊच। सध्या आपल्या सोबत मराठा नेते आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत। आबासाहेब पाटील जी, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। आपण पाहतोय आज कायदा मंत्र्यांची भेट घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 50%च्या मर्यादेचा जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आलेला होता त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट असे आहेत की 2 ते 3 दिवसांपूर्वी झारखंडमध्ये ही मर्यादा ओलांडून आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे काही अनुसूचित जाती जमातींना। महाराष्ट्रामध्ये तसा पर्याय वापरण्यात यावा का, आपलं काय मत आहे? आता आपण जे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल विषय सांगितलेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नेहमी मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत। आपण पाहिलं असेल युतीच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी एससी-बीसीचं आरक्षण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता। त्या व्यतिरिक्त जाऊन मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याही मान्य केल्या होत्या आणि आता पुन्हा शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर आम्हाला समाजाला फार मोठी अपेक्षा आहे
आणि हे सरकारच मराठा समाजाला आरक्षण देईल. आणि या संदर्भात आज जी मुख्यमंत्र्यांची भेट आहे ही महत्वपूर्ण भेट आहे आणि या भेटीला आमचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री पॉझिटिव्ह निर्णय घेतील. त्याच्यात आपला जो प्रश्न आहे की 50%ची मर्यादा ओलांडली तर आमचं म्हणणं आहे की केंद्रानं जर निर्णय घेतला आणि केंद्राच्या लेवलला जर तो विषय होत असेल आणि सगळीकडे ते आरक्षण लागू होत असेल तर आम्हाला बरोबर त्याची आहे. आपण अडचण. पाहतोय अनेक प्रश्न आहेत. आबासाहेब पाटील जी 50%चा प्रश्न आहे, त्याचबरोबर ओबीसीचा प्रश्न आहे. या सगळ्या संदर्भात आज काय चर्चा होते ते बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांसाठी.